चला मोफा संघ आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय, तिथूनच बॅटिंगला जायचंय. कारण की जे नियम आपण पहिल्या दिवसापासून करतोय ते नियम आता देखील फॉलो करणं हे गरजेचं आहे. ड्रेसिंग सेम नसल्या कारणानं फिल्डिंग टीमला 3 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागतंय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, तेव्हा या पेनल्टीला स्वीकारून मात्र तुम्हाला खेळावं लागेल. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती इम्तियाज. मुराद सामना करण्यासाठी तयार. सलामीची जोडी मुराद आणि सलमान. पहिलाच बॉल अगदी चांगल्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेलाय. नाणेफेकीचा कौल झाला. सातिवली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलंय मोफास 11 या संघाला. आयोजक आहेत या स्पर्धेचे यजमान संघ. आपण पाहतोय मोफास 11 इथे खेळत असताना अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मोफास वसई फाटा चषक 2024 आयोजित SM ग्रुप आणि ST ग्रुप यांच्या माध्यमातून. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर इम्तियाज. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडा दूर हा चेंडू टाकला होता. मैदानी लगत या चेंडूला खेळून काढलं आणि एक धाव इथे पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1. इथे मात्र मोफास 11 या संघावरती सर्वांचे लक्ष असेल, कारण की आपल्या घरच्या मैदानावरती खेळतायत. यजमान संघ आहे, आयोजक देखील आहेत या स्पर्धेचे. अगदी चांगला बॉल सलमानच्या बॅटवरती, योग्य प्रकारे हा चेंडू काही आला नाहीये. थोडा खाली टाकलेला हा चेंडू होता आणि त्याला खेळला देखील लॉंग ऑनच्या दिशेला डीप मध्ये चेंडू गेला होता. एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन आपल्याला पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 3. दुपारचं हे रखरखतं ऊन आणि रखरखत्या उन्हामध्ये रंगणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. षटकातील 4था चेंडू घेऊन तयार, गोलंदाज गोलंदाजी मार्कवर इम्तियाज. पुन्हा एकदा यॉर्कर लेन. इथे मात्र फलंदाजांना कुठलीही संधी उपलब्ध करून देत नाहीयेत. अतिशय चांगली गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते इम्तियाज कडनं. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर इम्तियाज. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा. काय कमालीची गोलंदाजी. जणू काही गोलंदाजांनी फलंदाजांच्या शैलीला ओळखलेलं आहे आणि त्याच्यामुळे सातत्यानं खोलवर टप्प्यात हे चेंडू जे आहे ते टाकले जात आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. बिनबाद 4 अशी स्थिती पाहायला मिळते. मुराद आणि सलमान ही सलामीची जोडी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा इम्तियाज तयार. पुन्हा एकदा कमालीचा बॉल. गोलंदाज जाणून आहेत या ओव्हरमध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करायची आणि ती केली देखील गोलंदाज इम्तियाजने. षटकाची इथे झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर मोफास 11 या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर बिनबाद 5.
टीजे धन्यवाद. नवीन गोलंदाज सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर. रुपेश नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 5 झाली आहे. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. रुपेश टू मुराद असा सामना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगल्या प्रकारे पिक केल्या लेंथला फिल्डर तिथे आहे. चेंडू खाली येत आहेत. अतिशय चांगला झेल इथे टिपला गेलाय. विकेटचं पतन. पहिला गडी बाद. मुराद बॅक टू द डगआउट. धन्यवाद. पहिला गडी बाद होऊन तंबूच्या आसराला परतलेला आहे. नवीन फलंदाज नव्यानं आता दाखल झालेला आहे क्रीजवर. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय सतीश राजभर. षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार गोलंदाज रुपेश. टॉस चेंडू थोडासा खाली होता. सातुरी संघाची गोलंदाजी जर आपण पाहतोय तर अगदी चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे आतापर्यंत. आपण पाहतोय इम्तियाज पहिल्या षटकामध्ये पाहिलं. यॉर्कर लेन सातत्यानं मात्र इम्तियाजने हाताळली. 5 धावा त्यांना त्या षटकामध्ये मोजल्या. त्यानंतर रुपेशला देखील आपण पाहतोय. षटकातील पुढील बॉल घेऊन तयार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा आकाशामध्ये खेळलंय आणि अगदी चांगलं जजमेंट. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. सलमान गॉन बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज लवकर या. काय अतिशय चांगला झेल सलमानने टिपला. सलमानचा झेल सलमानने टिपला. फलंदाज देखील सलमान होता. क्षेत्ररक्षक देखील सलमान पाहायला मिळाला. नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालेला आहे यासीन. या षटकामध्ये रुपेशने 4 चेंडू हाताळले. 4ही चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती हाताळलेले आहेत. 1 धाव मोजली. 2 विकेट प्राप्त केल्या. षटकातील 5वा बॉल घेऊन तयार गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रुपेश. यासीन आता कशा प्रकारे फेस करेल कारण की सद्यस्थितीला आपण पाहतोय तर 2 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या अवघी झालेली आहे धाव फलकावरती. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 6. इथे मात्र चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल. हा पंचांच्या माध्यमातून इशारा जरूर येतोय. इथे आता मात्र चिंता वाढलेली आहे मोफा संघाची कारण की धावा ज्याप्रमाणे जमायला हव्या होत्या त्या धावा काही जमताना दिसत नाहीयेत. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सलमान तिथे आहेत. अतिशय चांगलं जजमेंट. विकेटचं पतन झालंय. यासीन गॉन बॅक टू द डगआउट.
शेवटचा चेंडू बाकी आहे आता या ओव्हरमधील. काय कमालीची गोलंदाजी रुपेशने केलेली आहे. पहिला चेंडू डॉट आपण पाहिला, त्यानंतर विकेट पाहायला मिळाली, त्यानंतर एक धाव पाहायला मिळाली, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर ही पुन्हा एक विकेट पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज सोहेब आता दाखल झालेला आहे क्रीजवर. आता सोहेब वरती देखील आता निर्भर आहे सतीश आणि सोहेब कशा प्रकारे धावा जमवतील, कारण की धावा वाढवणं सध्या स्थितीला आपण पाहतोय गरजेचं आहे मोफास संघासाठी. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर रुपेश. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका, अप्रतिम टायमिंग, समय सूचकता अगदी योग्य प्रकारे सोयबच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. चौकार, 4 धावा. थँक्स. बघा रुपेशची ओव्हर आपण पाहिली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर 1 रन, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईड, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. असं आपण पाहिलं तर रुपेशचं षटक, 2 षटकं पूर्ण झालेली आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे येस 1 बॉल इज रिमेनिंग. 1 बॉल इज रिमेनिंग. स्कोरर कडनं चूक झाली होती. एक चेंडू बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज डॉटच्या स्वरूपामध्ये पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. दोन्ही षटकं आपण पाहिली तर कमालीची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये इम्तियाजने आपण पाहिलं होतं फक्त धावा पहिल्या षटकामध्ये मोजल्या होत्या 5. त्यानंतर रुपेशच्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा मोजल्या गेल्या 6. थँक्यू, धन्यवाद. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती मोफास 11 या संघाची झालेली आहे. धाव फलकावरती 11. आता अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. आता या 12 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे आणि धावा जमवणं देखील गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. पहिलाच बॉल यॉर्कर लेंथ वापरली. बॉटम हँडचा वापर सुरू केला सलमानकडनं. इथे मात्र फंबलिंग झालं. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आणि इथे आपण पाहिलं तर 2 धावा ऍड ऑन केल्या जात आहेत धाव फलकावर. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे 13. इथे मात्र स्वैर मारा जरूर पाहायला मिळते वाईडच्या माध्यमातून आणि वाईडच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 14. धावांचा वेग इथून मात्र या दोन्ही फलंदाजांना वाढवावा लागेल. चांगले फटके खेळावे लागतील.
षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार प्रशांत. ते मात्र शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू गती परिवर्तन गोलंदाजाने केलं. लेग बाईसचे संकेत पंचांकडे येत आहेत आणि एक्स्ट्रा रन आपण पाहतोय ऍड ऑन होताना धाव फलकावर. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लेफ्ट हँडेड बॅटर आता मात्र स्ट्राईक रोटेट होते. सोएब येतोय स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. इथे मात्र खोदून काढलाय का कमालीचा फटका. षटकार 6 धावा. ही ताकद आहे सोएबची. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला या षटकाराच्या मदतीने. धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21 धावा. इथे मात्र निर्णायक क्षणी एक निर्णायक षटकार आलाय सोएबच्या बॅटमननं. षटकातील पुढील बॉल घेऊन प्रशांत तयार. इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अंडरआर्म फेकी फिल्डरने इथे केली आणि 1 रनची की सिंगल इथे पाहायला मिळाली आहे. एक धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने मोफास 11 या संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लोअर 1 हा चेंडू होता बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. मधोमध लागला नाही. क्षेत्ररक्षकांना मात्र इथे चुकी केली. वेट करत राहिले चेंडूचा आणि चेंडू त्यांना चकवत गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांचे. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय जो स्लो बॅटिंग होत होती ती मात्र कव्हरअप केली जाते. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी. एक धाव पाहायला मिळाली एका धावेच्या मदतीने. आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 27. 3 षटका झालेले आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे 27. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 27. शेवटचा आणि अंतिम षटक आता या सत्रामधला आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. गुड्डू धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 27.
तर शेवटच्या षटकात किती धावा जमवल्या जातील. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू खाली येत आहेत. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. झेल टिपला गेला, विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 27 वर. आता या शेवटच्या षटकातील 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. आता या 5 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवली जाईल, किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल, हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्वाचं. सोएब आणि शुभम ही जोडी आपण पाहते A1 जोडी म्हणून या जोडीला ओळखलं जातं. आता दोन फलंदाज कशा प्रकारे धावांचा आलेख वाढवत आहेत. पहिलाच बॉल जर आपण पाहतो तर डाऊन द लेग असा मारा पाहायला मिळालेला आहे. या वाईटच्या मदतीने 28 धावा झाल्या धाव फलकावरती. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू, चांगला फटका, अप्रतिम षटकार 6 धावांसाठी. दोन्ही फलंदाज आता मात्र चर्चा करताना दिसत आहेत, कारण की एक मोठा फटका आलेला आहे. या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 34. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. हे दोन्ही फलंदाज भरोशाचे फलंदाज आहेत मुफास 11 संघाचे. ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडलेला असतो त्या वेळेला त्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम या खेळाडूंनी केलंय. आता मात्र या षटकारानं खूप काही सांगून दिलंय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गुड्डू. इथे मात्र खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू बॅटवर योग्य प्रकारे आला नाहीये. इथे धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही धाव पूर्ण केली. आणि इथे बघा ही चपळता, प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. चेंडू हातामध्ये ठेवला आणि त्याच कारण आपण पाहतोय धावा जमवताना दोन्ही खेळाडू दिसले. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 36 धावा. आता या षटकातील उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. कारण की पहिली 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा वरचष्मा होता. त्यानंतर प्रशांतचं षटक आलं, 16 धावा कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय हा वाईटचा चेंडू पाहायला मिळाला आणि धावा या मोठ्या प्रमाणामध्ये या षटकामध्ये देखील आपण पाहिल्यात. दहा धावा मोजल्या गेल्या आहेत गुड्डूच्या या षटकात. षटकातील चौथा चेंडू घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर गुड्डू. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. क्षेत्ररक्षकानं पुन्हा एकदा चुकी केली. क्षेत्ररक्षण योग्य प्रकारे झालं नाहीये आणि इथे किती धावा मिळतील तर 3 धावा अगदी योग्य प्रकारे पूर्ण केल्यात. आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे मोफास 11 या संघाची 40. आता मात्र एक समाधान व्यक्त होत असेल डगआउट मधनं, कारण की धावा या चांगल्या प्रकारे जमल्यात. कारण की सुरुवात झाली होती त्या सुरुवातीमध्ये गोलंदाजांचं वर्चस्व होतं, त्यानंतर काय जबरदस्त धावा आल्या. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र बॅटचा फेस ओपन केलाय, दिशा दिली, महत्वपूर्ण षटकार येतोय सोएबच्या बॅटमधनं. षटकार 6 धावा.
अतिशय चांगला फटका षटकाराच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. या 6 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर अगदी वेगाने झाली आहे धाव फलकावर. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. काय चांगल्या प्रकारे धावा जमवल्या गेलेल्या आहेत शोएबकडनं. या इनिंग मधील शेवटचा बॉल घेऊन गुड्डू तयार शोएबसाठी. फुलटॉस चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय. चेंडू बराच काळ हवेत उंची गाठली आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. सुंदरसा झेल टपलाय आणि या विकेटने झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती मोफास 11 या संघाची 47 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. सध्या जरी आपण पाहतो 47 धावांचं लक्ष्य आहे परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमला 3 धावांची पेनल्टी लागली आहे. तर रिवाइज टार्गेट जे आहे ते आम्ही तुमच्याकडे नक्कीच घेऊन येतोय. रिवाइज टार्गेट जर आपण पाहिलं तर विथ पेनल्टी 49 धावा या धाव फलकावरती झाल्यात. 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहावं लागेल. हिंदीमध्ये ऐकणार आहोत अक्षय पांडव यांना. प्रारंभिक बल्लेबाज वक्त को जाया ना करते हुए तुरंत ग्राउंड के अंदर आना है. मुकाबले की शुरुआत जल्द से जल्द की जाए. पहली पारी में थोड़ी सी शुरुआत अगर हम देखें तो धीमी लगी थी. शुरुआत में झटके लगे थे टीम मुफास को, लेकिन उसके बाद शोएब और शुभम क्या बल्लेबाजी की इन दोनों ने. शोएब के बल्ले से आए हुए वो सिक्सर, शुभम ने लगाया हुआ वो सिक्सर, वो बहुत मायने रखता है इस पारी में. और बीच क्रम में जो 2 बल्लेबाज शोएब और शुभम आए थे उन्होंने इस पारी को ऐसा लग रहा है कि बचा दिया, क्योंकि बहुत कम रनों पर सिमट जाएगी ऐसा चित्र यहाँ पर प्रतीत जरूर हुआ था. लेकिन शोएब ने जिस तरीके से स्ट्रोक लगाए, जिस तरीके से बल्लेबाजी की, बिल्कुल काबिल तारीफ थी. एक्स्ट्रा कवर के ऊपर से जो स्ट्रोक उन्होंने खेला था इस आज के दिन का वो सबसे सुपर डुपर वाला सिक्सर था. बहुत शानदार तरीके से उस एक्स्ट्रा कवर के ऊपर से जो स्ट्रोक उन्होंने खेला था शोएब ने, काबिल तारीफ था. पहली ओवर के लिए गेंदबाजी के ट्रैक पर हमेशा से ही 3-4 बोतल भर ले. पहली ओवर के लिए गेंदबाजी के ट्रैक पर डीके यहां पर नजर आते हुए, विलास राजभर पप्पा भाई भी ग्राउंड के अंदर नजर आते हुए. वेलकम. विक्रम चौहान उनके साथ सलमान
बल्लेबाजी के लिए ग्राउंड के अंदर आते हुए दो प्रारंभिक ओपनर्स महत्वपूर्ण खिलाड़ी है डीके विलास राजभर, जो गेंदबाजी के ट्रैक पर आपको गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। देखते किस तरीके से गेंदबाजी करते हैं डीके। इस मुकाबले में जो 50 रनों की जरूरत है उस लक्ष्य को किस तरीके से डिफेंड करने की कोशिश होगी, या फिर टीम सातिवली इस लक्ष्य को पूरा करने की कोशिश करेगी, ये सब कुछ हमें इस पारी में जरूर देखने मिलेगा। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोनों टीमों को बहुत बहुत शुभकामनाएं। मुकाबले की शुरुआत दूसरी पारी की। सामने की तरफ खेलने की कोशिश वहां पर शोएब है। आज ये नाम जरूर चर्चा में रहेगा। एक रन वहां पर मुकम्मल हुआ, एक रन के साथ खाता खुला यहां पर बल्लेबाज विक्रम का, खाता खुला टीम सातिवली का, सातिवली बनाम मुफाज। ये मुकाबला आपको देखने को मिलता हुआ। इस ओवर की दूसरी गेंद डीके की, ऑफ के बाहर, बहुत ज्यादा बाहर कर बैठे। इस बार अगर हम देखें तो थोड़ा सा बल्ले से दूर रखने की कोशिश थी, लेकिन बल्ले से दूर रखते वक्त इस गेंद को ऑफ के बहुत ज्यादा बाहर पिच किया और वहीं से अंपायर का वाइड का इशारा अतिरिक्त के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 2 रनों पर। पहले ओवर का खेल जारी है डीके गेंदबाजी के ट्रैक पर। अच्छी गेंद बिल्कुल जड़ में, सही ठिकाने पर। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। इस तरीके से गेंदबाजी होती रहेगी तो फिर बल्लेबाज थोड़ा सा बंधा हुआ बल्लेबाजी करता हुआ आपको जरूर नजर आएगा, क्योंकि बिल्कुल जड़ में आप राइट ऑन द टारगेट जब गेंदबाजी करते हो ना, तब आप बल्लेबाज के दिमाग से खेलते हो। और वही गेंद इस बार देखने मिली डीके की ओर से। ऑफ्टन के ऊपर से जगह मिली, जगह दिखाई, डीप एक्स्ट्रा कवर से होती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रन। स्ट्रोक यहां पर देखने जरूर मिला। यहां पर अगर हम देखें तो पिचिंग थोड़ी सी ऊपर थी, उसके बाद ऑफ के बाहर थोड़ी सी जगह थी, उसका भरपूर फायदा उठाया। इनफील्ड के ऊपर से खेला, यासीन वहां पर थे, उनके सिर के ऊपर से गेंद बिल्कुल सीमा रेखा को छूती हुई 4 रनों के लिए। उड़ाया हेलीकॉप्टर, ये हेलीकॉप्टर लैंड होगा। वाह वाह, आज का दिन तो इनका है भाई। शोएब जिस तरीके से फील्डिंग की है ना, निहायत ही खूबसूरत, काबिल तारीफ। तालियां बनती है इनके लिए, बिल्कुल तालियां बनती है। क्या फील्डिंग की है, लाजवाब फील्डिंग। हमने तो सेफ देखा है, लेकिन अंपायर यहां पर चेक करना चाह रहे हैं। सेफ है, वहां पर रनों को बचाया है। बेहतरीन फील्डिंग वहां पर देखने को मिली। हेलीकॉप्टर उड़ाया था, लेकिन रोक दिया, वहां पर रोक लगाई, पाबंदी लगाई उस हेलीकॉप्टर पर, ग्राउंड के अंदर ही रोक दिया उसे। रन बचाए अपनी टीम के लिए, यही होना चाहिए, हर एक टीम के लिए बहुत जरूरी होता है। सामने की तरफ खेलने की कोशिश, ऑन साइड में खिलाड़ी है शोएब, जब तक गेंद पर आते 1 रन यहां पर अगर हम देखें तो कुल मिलाकर 9 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। 5 गेंदों की समाप्ति के बाद 5 गेंदों का खेल अब तक खत्म हुआ, 5 गेंदों पे 9 रन। अच्छी गेंदबाजी डीके, मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाजी कर रहा है। मैंडेटरी के ओवर में गेंदबाजी करना थोड़ा सा कठिन होता है, क्योंकि जो पाबंदी है खिलाड़ियों की वो नजर आती है इस मैंडेटरी पावर प्ले में, और यहां पर बिल्कुल अपना अच्छा योगदान गेंदबाजी के तौर पर देते हुए गेंदबाज डीके। आखिरी गेंद उड़ाया, इस बार नहीं रोक पाएंगे, ये निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। 5 गेंदें तो सही ठिकाने पर, लेकिन आखिरी वाली ओवर पिच, और ओवर पिच गेंद टेनिस बॉल क्रिकेट में नहीं बख्शी जाती, इस बार उसे भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन।
पहले ओवर का खेल यहां पर खत्म हुआ। पहले ओवर के बाद जितने रन बनने चाहिए उतने रन यहां पर साथिब लीग के लिए बनते हुए नजर आए हैं। पहले ओवर में 15 रन बन चुके हैं। अब आने वाली यहां से 18 गेंदें और 18 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 35। आखिरी गेंद पर आया हुआ यह सिक्सर इस मुकाबले में जान फूंकता हुआ नजर आया है, क्योंकि पहली 5 गेंदों में रन वहां पर बिल्कुल रोके गए थे, लेकिन आखिरी गेंद बिल्कुल स्लॉट में थी, उसे उड़ा दिया हवा में। 6 रन वहां पर मुकम्मल किए। सद्दाम दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के ट्रैक पर। एक मंजे हुए खिलाड़ी है, अच्छी गेंदबाजी करना जानते हैं, पेस के साथ ये गेंदबाजी करना पसंद करते हैं। काफी तीखे किस्म की गेंदबाजी इनकी ओर से हमेशा से ही देखने को मिलती हुई। वो सद्दाम अब गेंदबाजी के ट्रैक पर गेंदबाजी करते हुए। पहली गेंद ऑफ स्टंप के ऊपर से, वाह, स्टैंड एंड डिलीवर्ड, स्टैंड एंड डिस्पैच किया इस बार गेंद को, भेज दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से। 6 रन। यहां पर पहली गेंद अगर हम देखें तो ऑफ स्टंप के बाहर थी और भरपूर फायदा उठाया उसका। उस गेंद को वहां पर बड़े स्ट्रोक में तब्दील किया। 6 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ नजर आया। स्कोर बोर्ड 21 रन। बढ़िया बल्लेबाजी, काबिल तारीफ बल्लेबाजी। बल्लेबाज सलमान के बल्ले से यह सिक्सर यहां पर देखने मिला। इस ओवर की अगली गेंद, गेंदबाज फिर से एक बार अपनी गेंदबाजी के ट्रैक पर। सद्दाम, अच्छी गेंदबाजी, ये आगे की तरफ खिलाई गेंद, बल्लेबाज को शांत रखा, खामोश रखा, विकेट के पीछे लेकर गए डॉट के स्वरूप में। इस ओवर की अब तक की 2 गेंदें। पहली गेंद पर एक शानदार स्ट्रोक, एक शानदार प्रहार वहां पर सलमान ने जड़ दिया था, लेकिन उसके बाद सद्दाम अपने असली रंग में नजर आते हुए गेंदबाजी करते हुए। उड़ाया फिर से एक दफा, ये भी नहीं रोक पाएंगे, ये भी निकल जाएगी डाउन द ग्राउंड, सीमा रेखा पार। 6 रन। अंदर वाली गेंदें ये इतनी बेहतरीन तरीके से खेल रहे हैं, बिल्कुल काबिल तारीफ। जो भी अंदर की गेंद है ये बहुत अच्छी तरीके से सामने की तरफ बेहतरीन अंदाज से खेल रहे हैं। 6 रन की मदद से स्कोर बोर्ड अब आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है। स्कोर बोर्ड 27 रन, 27 ऑन बोर्ड आपको नजर आते हुए। सतीश राजभर अब विकेट कीपिंग करते हुए वहां पर नजर आएंगे। अच्छी गेंदबाजी, इस बार कमबैक किया डॉट के साथ। इस ओवर की अब तक की 4 गेंदें। वीआईपी नंबर जिस तरीके से होता है उस तरीके से स्कोर कार्ड आगे चलता हुआ। 6-0, 6-0। 2 गेंदें डॉट है, 2 गेंदों पर सिक्सर है। सलमान स्ट्राइकर एंड पर सद्दाम के खिलाफ। सद्दाम और सलमान के बीच का यह मुकाबला। चार गेंदों का खेल, 4 गेंदों की समाप्ति के बाद 27 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। इस ओवर की अगली गेंद, इस बार सामने, फिर से एक दफा फोर्स किया है गेंद को और भेज दिया उसे शोएब के सिर के ऊपर से, मस्तक पे दस्तक वाला स्ट्रोक। 6 रन। आखिरी की जो 6 गेंदें है ना, ये 6 गेंदों में 4 सिक्सर जड़ दिए गए हैं। पहले ओवर के आखिरी गेंद पर सिक्सर था, दूसरे ओवर की पहली गेंद पर सिक्सर था और उनमें उनके बाद 4 गेंदों में तो कुल मिलाकर 6 गेंदों में 4 सिक्सर अब तक लग चुके हैं। इसी सिक्सर की मदद से 33 रन स्कोर बोर्ड के ऊपर जोड़ते हुए।
सामने की तरफ फिर से एक बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेला है गेंद को, एक रन वहां पर मुकब्बल हुआ, दूसरे की कोशिश थोड़ा सा वाइड थ्रो, उसी का फायदा, 2 रन आसानी के साथ मुकब्बल हुए। 2 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचता हुआ 35 रनों पर। आने वाले 12 गेंदे और 12 गेंदों में जीतने के लिए 15 की जरूरत। तो मैच को बिल्कुल एक तरफा करने की कोशिश यहां पर जरूर की है। बेहतरीन बल्लेबाजी यहां पर जरूर नजर आई है। बल्लेबाज सलमान, बिल्कुल गेंदबाजों की कमर तोड़ने वाली बल्लेबाजी उनकी ओर से देखने को मिलती हुई। आज संडे का दिन है तो कड़ी धूप होने के बावजूद यहां पर दर्शक उपस्थित है, उन सभी का भी हार्दिक हार्दिक स्वागत है, वेलकम। ऑप्शन के बाहर से गेंद की छिड़काने करने की कोशिश की, 1 रन वहां पर जरूर मुकम्मल किया जाएगा। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 36 रनों पर। 14 रनों की दरकार है। आने वाले यहां से 11 गेंदे शेष है। 11 गेंदे 14 रन रोके जा सकते हैं, लेकिन उसके लिए उस तरीके के गेंदबाजी व फिर वो प्रयास, वो फील्डिंग एफर्ट सब कुछ दिखाना होगा। अगर दिखा पाएंगे तो फिर मैच को बचा पाएंगे सातिवली की टीम। फिलहाल अगर हम देखें तो इस मैच के ड्राइविंग सीट पर है, इस मैच को ड्राइव कर रही है टीम सातिवली। अगली गेंद गेंदबाज सतीश राजभर की, वाह क्या कहने इस स्ट्रोक के, लाजवाब तरीके से बॉडी लाइन पर गेंद थी, थोड़े से सफल हुए और उसके बाद गेंद को लॉन्ग लेग के क्षेत्र से बाउंड्री लाइन के बाहर लेकर गए। 6 रन। सलमान अपने पूरे रंग में नजर आ रहे हैं, बिल्कुल बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। बॉडी लाइन पर ये गेंद थी, थोड़े से सफल हुए और वहां पर जगह बनाकर गेंद को जगह दिखाई। 6 के साथ स्कोर बोर्ड 42 रन। छह रन की मदद से स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड आगे बढ़कर अब जा पहुंचा 48। महज औपचारिकता बाकी है, 2 रन चाहिए यहां से जीतने के लिए। यहां पर खेल खल्लास, गेंद बाउंड्री लाइन के बाहर और बहुत ही आसानी के साथ, बिल्कुल 3 ओवर खत्म होने से पहले ही ये 50 रनों का लक्ष्य आसानी के साथ कंप्लीट कर इस मुकाबले को जीता है टीम सातिवली। 8 गेंद बाकी रखकर इस 50 के लक्ष्य को पूरा किया यहां पर सातिवली की टीम ने। सातिवली टीम को यहां पर जीत की बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई। इस मुकाबले के मैन ऑफ द मैच नो डाउट सलमान।